तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या 12 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कावेरी थोडीशी उदास असते, तर तिचं मन तिच्याशी बोलत असतं आणि ते तिला म्हणत असतं, यशसाठी अमृताच योग्य आहे. त्यामुळे तू तुझी कर्तव्य आठव आणि निघून जा इथून. त्यानंतर रात्री चिकू आणि बाकी सगळे झोपलेले असतात. त्यावेळी कावेरी चिकूजवळ येते आणि ती तिच्या डोक्यावरून हात फिरवतच म्हणत असते, मला माफ कर बाळा, पण मी तुला खूप मिस करेल. ती आता चिकूची सगळी जबाबदारी यशवर सोपवणार असते, कारण तिला तिच्या बाबतीत फक्त यशवरच विश्वास असतो. तर ती तिला घेऊन येते आणि ज्या रूममध्ये यश झोपलेला आहे तिथे त्या कॉटवरती शेजारी चिकूला ठेवते आणि म्हणते, माझा चिकूच्या बाबतीत फक्त तुमच्यावरच विश्वास आहे, म्हणून मी त्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवून जाते. त्यानंतर ती माच्या रूममध्ये येते आणि ती माच्या पायाजवळ बसूनच मनामध्ये विचार करत असते, मला इथे तुमच्या मायेच्या सावलीत राहायचं होतं, पण नियतीच्या मनात जे आहे ते स्वीकारायला हवं मला. त्यानंतर ती देवाच्या पाया पडते आणि आता ती येथून निघून जाणार असते. त्यावेळी चिकूच्या जवळ एक साप आलेला असतो. चिकू मात्र मोठमोठ्याने रडत असतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.